रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मतदान जे एक्स्ट्रा काँग्रेसकडे होतं ते एकतर्फी जी वाढीव मतदानाचे दिलं गेलं माध्यमांमधनं सुद्धा चर्चा अशी होती की केलं असतं तर सेकंड टेम्परेचरमध्ये एवढा होता की मी जो 40-3-4 मतं जी माझ्या घरातली होती तीच मतं आयत्या वेळेला जो हाऊस ट्रेडिंग त्याप्रमाणे झालं त्याच्यात गेली। याच्यामध्येच माझी हिंमत वाढलेली असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून जय पराजयाला आम्ही घाबरत आलो नाही, पण या ठिकाणी महाविकास आघाडीची जी घौडदौड चालली आहे ती घौडदौड अशीच चालू राहिली पाहिजे आणि आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी बरोबर राहणार। त्यामध्ये लक्ष्मी दर्शन ज्या पद्धतीचं केलं ते आम्ही बेसावध राहिलो होतो। आज पण सगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते इथे आलेले आहेत, एकदम निष्ठेने काम करणार आहोत आणि मग शेका पक्षाचा कार्यकर्ता पराभव झाला तर खचून जात नाही, तो त्वेषाने आणि जोराने काम करतोय तुम्हाला पुढल्या निवडणुकीत दिसेल। थँक्यू। रायगड जिल्ह्यातल्या विधानसभेचा नारळ आमचं अधिवेशन होत आहे, जे आमचं 3-4 वर्षांनी अधिवेशन होतं ते पंढरपूरला होत आहे 2 आणि 3 तारखेला आणि त्या अधिवेशनातच आम्ही त्या ठिकाणी अधिवेशन झाल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आम्ही नारळ ठेवणार। विधानसभेसाठी कोणत्या की त्याच्यामध्ये कधी बदल होत नसतो। आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, ऑल इंडिया आघाडीमध्ये पण मी आहे, मी तिथला सदस्य आहे आणि पवार साहेबांच्या आग्रहाखातर आम्ही तिथे आहोत आणि पवार साहेबांचं नेतृत्व मानूनच आम्ही इंडिया आघाडीमध्ये आज समाविष्ट आहोत। हा आमच्या दृष्टीने पवार साहेबांचा शब्द अंतिम राहील आमच्या असं मला वाटतं की कुठली याच्यावर चर्चा करायची, डिमांड करायचा नाही आणि उमेदवार पण जाहीर करायचे नाही। उमेदवार आता आघाडीची पहिली बैठक होईल, ती चर्चा चालू आहे आणि त्याच्यानंतर कोण कोणामध्ये राहणार आहे, कोण कोणामध्ये जाणार आहे, शिवसेनेबरोबर कुठले पक्ष राहतील त्याची चर्चा त्यांची चालू आहे आणि त्यामुळे त्यानंतरच आपला निर्णय या ठिकाणी होईल। उमेदवार होणार आहे पण इथला रायगड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा उमेदवार आहे, या भूमिकेतून आजपासून काम करणार। त्यांची चर्चा इथे उमेदवार चांगले होते, आपण तुम्ही बघितलं, तुम्ही पण अनेक वेळा इथे प्रचंड सभा घेतल्या, पण ज्या गोष्टी निवडणुकीमध्ये करायला पाहिजे, शेवटच्या दिवशी ज्या पद्धतीचे अप्रोच करायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असं मला वाटतं। जी मतं आहेत शेका पक्षात, तुम्ही बघताय शेका पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही ओळखता, प्रत्येकाने जिद्दीने काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्या आता जो झाला पराजय झाला पण पुढली लोकसभा ही इंडिया आघाडीचीच असेल। जिथे नाही दुसरा कोणता उमेदवार रायगड जिल्ह्याला किंवा कार्यकर्ता नाही ते सेनेवाले काय म्हणतात ते मला मीच संमती दिली आणि महाविकास आघाडीकडे तेवढी मेजॉरिटी होती, जवळजवळ 71 मतं आमच्याकडे होती आणि 69 मतांमध्ये निवडून येत होतं। पण याच्यामध्ये जे हाऊस ट्रेडिंग झालेलं आहे आणि आचारसंहिता काय करते ते मला कळत नाही की विधिमंडळामध्ये जे आमचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या शेजारी जेवून वर्क ऑर्डर देण्याचं काम आणि प्रशासकीय मान्यता हजारो कोटीचं काम करण्याची कामगिरी या निवडणुकीमध्ये झालेली आहे। कॅमेरे सगळे लागलेले आहेत, जे सेक्रेटरी आहेत ते सेक्रेटरी तिथे कसे काय आले याची चर्चा आपल्याला करावी लागेल। हाऊस काही तर निवडणूक आयोगाकडे करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। या परिस्थितीमध्ये ज्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आणि थोड्या नाही तर करोडो रुपयाच्या प्रशासकीय मान्यता, त्याचे शेवटचा आकडा 1700 कोटीपर्यंत एका मतासाठी गेलेला होता। तर याच्यामध्ये अवलोकन करायचं आहे, पण मी याच्यात डबलत नाही। तुम्ही बघता हजारो कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षाच्या इथे माझं स्वागत केलं